नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा त्यातल्या आहात का की अधेमध्ये तुम्हाला गोड खायला आवडतं? चला तर मग झटपट अशी आणि एकदम मऊ अशी ही बर्फी बनवूया. चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं साधारण 1 वाटी रवा घेतला आहे. बघा या वाटीने घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण अर्ध वाटी होईल इतकं तूप घालायचं आहे. म्हणजेच ज्या वाटीनं आपण बेसन पीठ आणि रवा घेतला आहे त्याच वाटीनं आपल्याला तूपसुद्धा घ्यायचं आहे. आणि बघा इथं मी याच्यामध्ये हे पीठ घातलेलं आहे आणि अगदी मंद आचेवर याला आपण भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर भाजायचं म्हणजे छान भाजलं जातं पीठ. आणि तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे मी चमच्यानं थोड्याशा गुठळ्या होतात तर त्या फोडून वगैरे अशा प्रकारे मी इथं पीठ भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि याचा पाक करायला घेऊया. तर मी इथं पातेल्यामध्ये 3 वाटी आपलं पीठ आणि रवा होतं तर त्याच्यामध्ये 1.5 वाटी साखर घातलेली आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि याचा आपण पाक बनवून घेऊया. तर सतत अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आपल्याला आणि पाक बनवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही तर बघू शकताय पाक आपला रेडी आहे. एक तारी पाक बनवून घ्यायचा. शेवटची तार तुम्ही बघू शकताय. म्हणजेच इथं आपलं हे पाक एकदम रेडी आहे. एक तारी पाक बनवलेला आहे आपण आणि हा पाक आपण या पिठामध्ये म्हणजेच आपण जे मिश्रण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा पाक मी घालून घेतलेला आहे. छान असं याला मिक्स करून घेऊया. या स्टेपला मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आणि इथं ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे बर्फी थापण्यासाठी. आणि आता हे मिश्रण याच्यामध्ये आपण घालून घेऊया. गरम असल्यामुळं थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि वाटीला थोडंसं तूप लावून मी इथं बघा कशा प्रकारे असं थापून घेतलेलं आहे ताटामध्ये. त्याच्यावरती अगदी बारीक केलेले बदामाचे काप घालून घेऊया. खूपच छान होती बर्फी. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी वाटीनं अशा प्रकारे थापून घेतलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथं आपण हलकंसं गरम असताना वडी पाडून घ्यायची म्हणजे नंतर हे होत नाही. कसं बदामाचं काप घातल्यामुळे नंतर कदाचित वडी तुटू शकते. त्याच्यामुळं थोडंसं हलकंसं गरम असतानाच आपल्याला साधारण अर्ध्या तासामध्ये छान सेट होते ही बर्फी. आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली बर्फी एकदम छान अशी तयार आहे. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी